नाना सुगंधी पूजिले. अशी एवढी विनंतीची आकाशवाणी ऐकल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राने काय केलं? जो काही पुष्पक विमानानं आणि त्या ठिकाणी आलेलं होतं त्या टायमाला राम उठले आणि उठून त्या पुष्पकाची पूजा सामुग्री जमा करून त्या पुष्पकाची पूजा करू घातलेली आहे. ऐकली श्रीरामाच्याची माता मनी संतोषला जनक जमाता धरले मनानी अंगी करिता कुबेराच्या विमाना. अशी पुष्पकाची मात ऐकल्याबरोबर जनकाचा जमातामध्ये स्वतः जनक राजाचे जावई होणारे भगवान संतुष्ट वाटलेला आहे आणि संतुष्ट वाटून आणि पूजेची सामुग्री जमा केलेली आहे आणि ते पुष्पकाची पूजा करू घातलेली आहे. पूजन मांडलेलं आहे. भगवान मांडी घालून पूजेला बसलेले आहेत. शेवट लोक दीप धूप जे काही वनस्पत्या त्यांच्या काळामध्ये होत्या आता आपल्याकडे डोके तरी समाया आहेत त्याचे फक्त गोड तेल टाकतो बाहेरून जी उदबत्ती आहे ती लावतो तिचं नाव मोगरा हिचं नाव पुण्य ही आपली पूजा त्यांची पूजा वेगळी असेल वनस्पतीची पूजा होती सगळी सामुग्री आणि हाताखालचे सेवक आनंदित होते आणि भगवान पूजा करू लागले. म्हणून धर्माला पूजा चालू आहे. आता त्या टायमाला टाचणी सुद्धा वाजत नव्हती कसलाही एक कीर्तन आवाज बाहेर राहत नव्हता. पूर्णपणे जे काही अमृत तुल्य शब्द बाहेर येत होते प्रभू रामचंद्राच्या मंत्राचे ते सगळे सेवन करीत होते. जसा भुंगा फुलावर बसतो हळूवर पाय मांडतो आणि सुगंध घेतो आणि त्याच फुलाच्या यालाच्या बुडाला मोठा बिंदू माझ्यासारखा असतो पण त्याच्या गाडीला चिखल चालत बसतो पण त्याला कदापि ते सुवास मिळत नाही. असं जर राहिलं त्या पद्धतीनं सगळ्यांना सुवास भेटला आणि जे बिंदूक राहिला त्याला चिखलच खावा लागला. त्या पूजाचा आणि आनंद प्रभू रामचंद्राचे जे काही कटूर भक्त होते त्यांनी तो श्वास आपल्या नाकाच्या स्वरानं आणि सुगंध घेतला म्हणतात. असं केल्याच्या नंतर मागणी होती पुष्पकाची की म्हणले काय तुम्ही हे सगळं कार्य सिद्धीला न्या आणि मी तटस्थ तुमची वाट बघत आहे. भगवंता लवकरात लवकर या. एका पायावर उभा राहून पुष्पक आणि भगवंताची स्तुती करीत होता आणि वाटाकडे पाहत होता कधी येतील माझे स्वामी. ऐकली श्रीरामाचे वचन पुष्पके करोनी प्रदक्षिणा श्रीराम माता कालवून सुखे गमना करीते झाले. मग त्या टायमाला पुष्पक आणि तयार होता प्रभू रामचंद्राला अशी विनंती केल्याच्या नंतर आणि पुष्पकाला आज्ञा दिली निघायची वेळ झाली. मग पुष्पकाने प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा केली. प्रदक्षिणा करून आपल्या रथावर स्वार झाला आणि कधी देव आणि या रथामध्ये बसलेल असा भाग धरून आणि सावध ठिकाण आणि पुष्पक त्या ठिकाणी उभा. आणि काशाचे खांब वगैरे काय ती नटाव केला आणि पुष्पक होता आणि ते सगळं कार्य सिद्धी झाल्याच्या नंतर एका क्षणामध्ये त्या ठिकाणी येऊन आणि कशा पद्धतीने जाते आणि काय करते हे आपल्याला पुढील पुढे ऐकायचं.
नुसती स्वप्न पडू लागलेले आहेत. भगवंता निघालेत का काय असं त्या भरताला तिकडे आणि काही जाण होऊ लागलेले आहे. आणि तो भरत असू द्या आणि भगवंताची अत्यंत वाट बघू लागलेला आहे. श्रीराम राज्य महिमेने कोणा नाही दुःख दैते, कोणा नाही नितुपना सुख संपन्ना पुरवावी. आणि ते म्हणून त्या प्रभूचं राज्य कसं होतं. माणूस म्हातारा होत नव्हता, माणसाला टीबी होत नव्हता, माणसाला कुठलाही गोंधळ होत नव्हता, माणसाला पैसा कमी नव्हता, माणूस खिशे कापीत नव्हता, माणूस नका चोरीत नव्हता, माणूस मोबाईल हाणीत नव्हता. आपापली सामुग्री आपापल्या पुरती अगदी मध्यम भगवंतानं दिलेली होती. कुणालाही दरिद्र नव्हतं, दुःख नव्हतं, आनंदमय आणि आनंदाच्या भरामध्ये रामराजे चालू होते. कोणा नाही हृदयाची वार्ता, कोणा नाही हृदय चिंता, कोणा नाही देई कशता स्वानंदता पुरवासी. बघा बघा रामाचं राज्य कसं होतं. कुणाला मुलीची चिंता नव्हती, कुणाला मुलाची चिंता नव्हती, कुणाला पिकाची चिंता नव्हती. दुःख भरपूर होतं, धरणीमाय भरपूर पीक देत होती, कुणी कुणाला त्रास देत नव्हतं. जय हरी म्हणलं की जय हरी, जय होतं पहिलं तोंडा, जय होतं. पण आता काय निरक्षण म्हणजे काय क्षणात इतके तुमचा तिकडून 5 जण अधिक झाले की बिघडलं. तसं नव्हतं, जय होता सगळ्याच्या मुखामध्ये. आणि त्या जयाच्या वसामुळे रामाचा विजयी त्या ठिकाणी आणि सगळीकडे राममय होऊन गेलेलं होतं. व्रताचे भय नाही कोणासी, रामराज्य करिता जनासी, सुखी स्वानंदे पुरवासी, आरणशी राम भजना. आता 12 प्रकारनं भिवू आहे, कुठल्याही बाजूने भिवू वाटतं माणसाला. हे एक मोठा काळ आहे, काळ सर्प आहे आणि तो आपल्याला ओलांडायचा आहे. रामाच्या राज्यामध्ये कुणालाही कसली भीती नव्हती. मला काही होईल, माझं काही कमी जास्त होईल असं कदापि कुणाच्या हृदयामध्ये धुकधुकी नव्हती. असं रामराज